सहकलाकार म्हणून महेश खूप मस्त आहे. म्हणजे मी त्याला ओळखते खूप वर्ष, पण एकत्र काम कधीच केलं नाही. अबोला पण ह्याच्यात दिसेल. तो प्रचंड सपोर्ट पण एकमेकांना जो असतो आणि ज्याची गरज असते. म्हणजे एका पॉइंट नंतर तुम्ही आयुष्य एकटे जगतच नसता, तुम्ही ॲज अ कपलच जगत असता ते आयुष्य. कुठल्याही कपलला बघताना खूप रिलेट करता येईल असं ते नातं आहे. आणि काही कपल्सना बघून असं वाटेल की असं आपलं नातं असलं पाहिजे. जी केमिस्ट्री तुमची आणि स्क्रीनवरची दिसते ती इतकी खरी आहे. कारण खूपदा आपण एखादं काहीतरी उसणं आणून पोर्ट्रे करतो असं न वाटता त्यातली एक स्वाभाविकता आणि अगदी सहजता हे कुठून येतं? नाही, एक आम्हाला त्याचसाठी कास्ट केलं असतं की बाबा तुम्ही हे म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्ही असाच अभिनय करा की जेणेकरून लोकांना वाटेल की तुम्ही वर्षानुवर्ष एक कपल आहात. आणि ते अनुभवानी डेफिनेटली आपण शिकतोच. पण सहकलाकार म्हणून महेश खूप मस्त आहे. म्हणजे मी त्याला ओळखते खूप वर्ष, पण एकत्र काम कधीच केलं नाही. आणि पहिल्या क्षणापासूनच असं इम्प्रोवाइज करणं आणि त्याच प्रकारची मनोवृत्ती आहे थिएटरमधून आल्याचं एक बेस. त्याच्यामुळे ते असं देवाणघेवाण आणि त्याच्यामध्ये इतकी सहजता निर्माण झाली की पहिलाच जो सीन आम्ही केला तो पण असा म्हणजे इम्प्रोवाइज्डच होता. त्यामुळे मला वाटतं की त्याचं सुरुवातच इतकी सुंदर झाली की मग ते त्याच्यावर आम्ही बिल्ड केलं. कारण त्यातल्या देवाणघेवाणीमध्ये म्हणजे आयुष्यातला एका टप्प्यावर म्हणजे वय जसं वाढत जातं आणि नातं मुरत जातं त्यावेळेला एकमेकांचे रिस्पॉन्सेस रिफ्लेक्सेस हेही आपल्याला माहीत असतात. पण अशा नात्यामध्ये कधीतरी अबोला येण्याची शक्यता असते किंवा तो फार पराकोटीचाही होण्याची शक्यता असते किंवा आपण त्या माणसाला खूपच सांभाळून घेण्याची शक्यता असते. या सगळ्यामध्ये एकतर महेश दादासारखा माणूस असणारं कॉम्बिनेशन आणि तुमच्यातली एक सात्विकता सोज्वळता आणि त्यातला या प्रवासाबद्दल तुम्ही बोलावं असं मला वाटतंय आणि जितकं सांगू शकाल तेवढं. मला वाटतं की तू म्हणालास तसं डेफिनेटली अबोला पण ह्याच्यात दिसेल. तो प्रचंड सपोर्ट पण एकमेकांना जो असतो आणि ज्याची गरज असते. म्हणजे एका पॉइंट नंतर तुम्ही आयुष्य एकटे जगतच नसता, तुम्ही ॲज अ कपलच जगत असता ते आयुष्य. तर तो जो प्रकार आहे की अबोल्यानंतरचं जी प्रक्रिया अवलंबून असणं आणि म्हणजे असं एकमेकांचं स्ट्रेंथ असणं बेसिकली. तर ते ह्या दोन्ही पात्रांमधून आपल्याला दिसणार आहे खूप छान पद्धतीने. कारण दोघांचा असा ग्राफ जो काय आहे तो वेगवेगळ्या पॉईंट्सला एक ठराविक पॉईंटला ते एक वेगळा निश्चय करतात. तर ते जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्यांचं नातं पण थोडंसं बदलतं, थोडंसं एकत्र येतं आणि घट्ट होतं अधिक. त्यामुळे ते कुठल्याही कपलला बघताना खूप रिलेट करता येईल असं ते नातं आहे. आणि काही कपल्सना बघून असं वाटेल की असं आपलं नातं असलं पाहिजे. तेजस, खरं तर सेटवर 4 दिग्दर्शक होते. रेणुकाताई स्वतः, महेश दादा, सुबोध आणि तू. कशा अर्थानं आणि मुळात ही माणसं म्हणून इतकी गोड आहेत, ह्यांची मोड बांधताना काय काय गंमत झाली किंवा बिहाइंड द सीन्स नेमकं काय होतं? जसं मी म्हटलं तसं की सुबोधनी तर खरं स्क्रिप्टच वाचली नाही. त्यांनी गोष्ट ऐकली आणि त्याला वाटलं की मला हे करायचं आहे. त्यामुळे त्याच्यातला दिग्दर्शक त्याला सांगत असावा कदाचित की हे कर, म्हणून त्यांनी ती पटकन मान्य केलं. सुबोध झाल्यानंतर रेणुकाताई आणि महेशदादा आधी आले होते ॲक्च्युली ऑन बोर्ड. तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय झालं की या कॅरेक्टर्सला मी समजावून सांगताना मला असं वाटलं की ते त्यांच्या मनामध्ये त्या कॅरेक्टर्समध्ये गोष्टी ॲड करत होते आणि ते सेटवर दिसलं की मला एक सांगायची गरज आहे पण त्यांच्याकडे 4 त्याच्या ऑलरेडी गोष्टी आहेत. तर ते दिग्दर्शकाचं काम सोपं होऊन जातं. आणि मग तुम्हाला फक्त ना त्याला ते लहानपणी आपण एक चाक चालवायचं बघ, टायर, त्याला फक्त गाईड करायचं असतं की फार बाहेर जाऊ नको बाबा, बस इतकंच असतं, अजून काहीच नाही. त्यामुळे ते आपोआप चालत असतं. पण ते कठीण असतं करायला. तेवढं तिथे फक्त लावायचं असतं बोट, बाकी काही नाही. कारण तो बॅलन्सिंग आहे टेक्निकली आणि मोशनही आहे त्या सगळ्यामध्ये. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या
केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.